नमस्कार मंडळी. चला तर तुम्ही कधी पाण्यावरती मेदूवडा बनवून पाहिलाय का? नसेल पाहिला ना तर तुमचा मेदूवडा कधीच परफेक्ट असा तयार झाला नसेल. तर हॉटेलसारखा परफेक्ट मेदूवडा तयार होण्यासाठी ही सिक्रेट पद्धत तुम्हाला नक्की माहीत असायला हवी. तर चला, मेदूवडा बनवण्यासाठी सर्वात पहिले आणि महत्त्वाची लागणारी ती उडीद डाळ. 1 कप उडीद डाळ इथे मी घेतलेली आहे. आता उडीद डाळ तुम्हाला मोजून घ्यायची असं काहीच नाही, तुम्ही अंदाजे देखील घेऊ शकता. आता ही उडीद डाळ आपल्याला एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहे. तसंच यामध्ये भरपूर असं पाणी टाकून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. तर पहा, डाळ धुताना ना अशा प्रकारे ती हाताने चोळून धुवायची आहे, म्हणजे व्यवस्थित अशी धुतल्या जाते. तर पहा, इथे 3 पाण्याने स्वच्छ अशी ही डाळ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर आता यामध्ये थोडंसं जास्तीचं पाणी टाकून ठेवायचं आहे. आपल्याला कमीत कमी 4 तास तरी ही डाळ आपल्याला भिजवायची आहे त्यासाठी. त्यामध्येच मेथीदाणे टाकून घेतले अर्धा चम्मच. मेथीदाण्यांमुळे तुमचा हा वडा चवीला अप्रतिम असा लागतो, तसाच तेलकट होत नाही, त्याशिवाय जाळीदार वडा तयार होतो. हे तुम्हाला सिक्रेट माहीत नसतील, परंतु तुम्ही त्यामध्ये मेथीदाणे टाकायला मात्र विसरू नका. आता पहा, इथे ना 4 ते 5 तास झालेले आहेत. अगदीच तुम्ही रात्रभर सुद्धा ठेवू शकता, परंतु इथे 5 तासासाठी मी ही डाळ भिजवून घेतलेली आहे आणि मस्त अशी डाळ भिजल्या गेली आहे. आता पहा, आपल्याला ना इथे ही डाळ व्यवस्थित भिजल्या गेली पाहिजे इथपर्यंत तरी ती भिजवून घ्यायची आहे. तर डाळ आता पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आणि चाळणीमध्ये निथळत ठेवलेली आहे. या डाळीमध्ये जेवढं कमी प्रमाणात तुम्ही ही डाळ वाटताना पाणी वापरणार, तेवढे तुमचे हे मेदूवडे जे आहेत हलके फुलके आणि जाळीदार क्रिस्पी तयार होणार. तर त्याचा रिझल्ट तुम्हाला शेवटी दिसणारच आहे. यामध्ये अजिबात नो फेल्ड रेसिपी आहे, अगदी परफेक्ट रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे. तर ही डाळ इतकी बारीक स्मूथ वाटत असताना अवघ्या 2 चमचे पोहे खाण्याच्या चमच्याने आपण पाणी वापरलेलं आहे. यामध्ये यापेक्षा जास्त पाणी आपल्याला वापरायचं नाही. तर पहा, पीठ काढताना कसं असलं पाहिजे ते सुद्धा तुम्हाला दाखवते. आता इथे आपण हे पीठ जे आहे ते काढून घेऊया. तर पीठ काढताना तुम्हाला अजिबातच पातळ वाटणार नाही. पॅचुल्यावरून सुद्धा हे पीठ पटकन खाली पडत नाही, इतकं घट्ट आहे. म्हणजे आपण फक्त ही डाळ वाटून घेतलेली आहे. डाळ ऑलरेडी भरपूर अशी भिजलेली असल्यामुळे ती छान अशी वाटल्या जाते. त्यामुळे तुम्ही अगदी 5 तासाच्या वरती डाळ भिजवू शकता, पण कमी वेळ तुम्हाला डाळ भिजवायची नाही. नाहीतर कमी वेळेतली डाळ वाटण्यासाठी आपल्याला पाणी थोडंसं जास्त लागू शकतं, कारण त्या डाळीमध्ये पुरेसं पाणी गेलेलं नसतं किंवा ती भिजलेली नसते. तर इथे सेम पद्धतीने आपण इथे सर्व डाळ वाटून घेतली. त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर पहा, एकाच डायरेक्शनमध्ये हे पीठ तुम्हाला कमीत कमी 10 मिनिटे फेटून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही पीठ फेटाल तेवढे ते तुमचे वडे जे आहेत ते कमी तेलकट हलके फुलके होणार आहेत. त्याचबरोबर याच्या ट्रिक्स आणि टिप्स काही सांगते तुम्हाला. पीठ परफेक्ट फेटल्या गेले की नाही हे चेक कसं करायचं ते सुद्धा तुम्हाला इथे मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुमचा वडा मी ज्या प्रकारे बनवला आहे किंवा माझा वडा जसा झालेला आहे तसा परफेक्ट वडा तुमचा सुद्धा बनणार आहे. फक्त तुम्हाला ह्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करायच्या आहे. तर इथे पहा, जवळपास मी 10 मिनिटे हे पीठ फेटलेलं आहे. पीठ एकदम हलकं फुलकं झालं आहे आणि स्पॅच्युलावरती घेतल्यानंतर अगदी सहज तुम्हाला हे पीठ पडताना दिसणार नाही. तर पहा, ही ट्रिक आहे पीठ आपलं परफेक्ट फ्लफी झालं आहे हे ओळखण्याची. पहा, पॅच्युला किती हलवला ना तरी हे पॅच्युल्यावरचं पीठ काही खाली पडत नाही, म्हणजे ते हलकं फुलकं झालेलं आहे, त्याला हलकेपणा आलेला आहे. त्यामुळे तो पॅच्युल्यावरून खाली पडत नाही. जर त्याच पिठामध्ये हवा नसती भरली गेली किंवा तो हलकं नसतं झालं तर ते लगेच खाली गळून पडलं असतं. हे इतकं सोपं आहे. त्यानंतर दुसरी ट्रिकही तुम्हाला सांगणार आहे, पण पीठ फेटून झाल्याच्या नंतर आपल्याला यासोबत लागणारं सांबर मी कसं बनवते ते सांगते. 1 कप आपण इथे तूर डाळ घेतलेली आहे. त्यासाठी पाव कप मूग डाळ आणि पाव कप मसूर डाळ असे मी इथे डाळीचं प्रमाण घेतलेलं आहे. यामुळे जर तुम्हाला पित्ताचा त्रास होत असेल तर वरण पचण्यासाठी सोपं राहतं. तसंच या मिक्स डाळीमुळे वरण चवदारही होतं. तर आज आपण बनवणार आहोत हे सांबर. मिक्स डाळींपासून बनवलेलं सांबर तुम्ही एकदा नक्की खाऊन पहा. खूप चविष्ट आणि रुचकर सांबर तयार होतं.
आता डाळींमध्ये पाणी घालायचं आणि सेम पद्धतीने हाताने चोळून ह्या डाळी आपल्याला स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या. वरती आलेली घाण आहे तशी आपल्याला काढून टाकायची. तर इथे पण ही डाळी देखील 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. त्यानंतर आता आपल्याला ह्या डाळी कुकरमध्ये लावून घ्यायच्या आहे. तर ही संपूर्ण डाळ आता कुकरमध्ये टाकून घेऊया. तसंच डाळ शिजत घालताना यामध्ये काय काय टाकायचं ते मी तुम्हाला सांगते. तर सर्वात पहिले तर आपल्याला यावरती डाळीच्या वरती 1 कांड पाणी येईल ना इतकं पाणी घालून घ्यायचं आहे. डाळीच्या वरती पाणी मोजायचं आहे, डाळीच्या खाली नाही. 1 कांड पाणी डाळीच्या वरती आलं की त्यामध्ये घालायचं आहे 1 चमचा तेल. तसंच चवीपुरतं मीठ इथेच घालून घ्यायचं आहे. त्यानंतर घालायची पाव चम्मच इतकी हळद किंवा थोडीशी कमी घातली तरी चालेल. आता हे सर्व असं हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कुकरला झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. डाळ व्यवस्थित आणि मऊ शिजल्या जावी यासाठी 4 ते 5 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहे. तर इथे पहा कुकरला आपण 4-5 शिट्ट्या करून घेणार आहोत. लगेचच आता आपली डाळ शिजायला झालेली आहे. त्यानंतर लगेचच एक पातेलं ठेवलं, त्यामध्ये तेल घालायचं, मोहरी घालायची, जिरे घालायचे. हे छान फुललं गेलं की त्यामध्ये बारीक कट केलेला उभा पातळ कट करून घेतलाय. तुम्ही अगदी चौकोनी कांदा कट करून घेऊ शकता. त्यानंतर थोडीशी चिंच, टॅमॅटो आणि भरपूर सारा कढीपत्ता याची फोडणी आपल्याला तयार करायची आहे. तर फोडणीमध्ये हे सर्व टाकून घेतल्याच्या नंतर लगेचच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथे कुठेही तुम्हाला यामधले कांदा, टॅमॅटो जास्त परतवायचा नाही. त्यामुळे आपण हे सगळं सोबत टाकून दिलेलं आहे. आता अगदी हलकंसं थोडंसं परतवून झालं की थोडासा गूळ यामध्ये घालायचा आहे. सांबार बनवत असताना आंबट, गोड, तिखट सांबार जेव्हा आपण बनवतो ना, आहा, अफलातून लागतं. आणि ही ट्रिक किंवा ही टिप्स सांबार बनवतानाची ही अगदी हॉटेलमध्ये आवर्जून अशा पद्धतीचं सांबार बनवलं जातं. त्यानंतर घरातलं लाल तिखट घातलेलं आहे. त्याचबरोबर इथे सांबार मसाला घातला, घरगुती मसाला थोडासा घालून घेतला आणि त्यानंतर हे सर्व मसाले ह्या फोडणीमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. आता पहा, आपण सांबार बनवत असताना सगळ्यात महत्त्वाचं आहे ते लाल तिखट आणि सांबार मसाला. तर आता हे संपूर्ण मसाले मिक्स करून झाल्याच्या नंतर जी आपण डाळ शिजवून घेतली ती मी अगोदरच घोटून घेतली होती, ती डाळ यामध्ये टाकून घ्यायची आहे. डाळ टाकून घ्यायची, त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी यामध्ये ॲड करायचं आहे. जेव्हा तुम्ही मेदू वडा, इडली अशा पदार्थांसोबत सांबार बनवता तेव्हा ते थोडंसं पातळ असायला हवं. त्यामुळेच इथे आपण भरपूर असं पाणी टाकून घेतलेलं आहे. खूप पातळ नाही, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचं आपलं सांबार इथे आपण पाणी टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये घालायची भरपूर अशी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर. त्याचबरोबर आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे. आपण मीठ अगोदरच घातलेलं असल्यामुळे या स्टेजला मी मिठाचा वापर केलेला नाही. परंतु तुम्ही जर डाळ शिजवताना मीठ घातलं नसेल तर इथे मीठ घालायचं आहे. तसंच मंडळी, तुम्ही आपली आजची ही रेसिपी कुठल्या शहरातून, गावातून पाहत आहात हे मला कमेंट करून नक्कीच कळवा. म्हणजेच मला तुमचे पर्सनली आभार मानता येतील. तसंच तुम्ही आपल्या आरकेज फूड रेसिपी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल किंवा तुम्ही आणखीन आपल्या आरकेज फूड रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि बाजूच्या बेल आयकॉनला ऑन करा. म्हणजे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. सांबार बनवून तयार झालेलं आहे. आता इकडे तेल गरम व्हायला ठेवलं. आता पहा, तुम्हाला मेदू वडा बनवण्याची एक सोपी ट्रिक मी सांगणार आहे. अशा पद्धतीचा छोटासा ग्लास आहे. या जागी तुम्ही फुलपात्र, ग्लास, मोठा ग्लासही वापरू शकता किंवा वाटीही वापरू शकता. यापैकी कुठल्याही भांड्याचा तुम्ही उपयोग करू शकता. पण छोटं भांडं असेल तर धरायला सोपं जातं. त्यामुळे मी हा छोटासा ग्लास घेतलेला आहे. त्याला आपण इथे रुमालाचं छोटंसं असं फडकं तयार करून घेतलं. आता ते घट्ट बांधायचं म्हणजे आतमध्ये जाणार नाही. पहा, ग्लासावरती एकदम टाईट हे फडकं बांधून घ्यायचं. त्यात फडक्याला आपल्याला अगोदर पाणी लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जे मेदू वड्याचं पीठ फेटून ठेवलं होतं त्यामधला छोटासा गोळा तयार करून घ्यायचा. तर पहा, त्याला गोल आकार द्यायचा, मध्यभागी ह्याला फोल्ड करून घ्यायचं, हातावरती हा वडा टाकून घ्यायचा आणि मस्त तेलामध्ये सोडायचा. आता तुम्ही म्हणाल पाण्यामध्ये वडा सोडला त्याचं काही सांगितलंच नाही. तर हो, तो पाण्यावरती जो आपण वडा सोडला ना तो कसे तरंगले होते तुम्ही पाहितलं ना. तर ते तरंगल्याशिवाय आपल्याला इथे हा वडा बनवायला घ्यायचा नाही. जर तो पाण्यामध्ये खाली गेला तर समजायचं की आपल्या वड्याचं पीठ परफेक्ट असं फेटल्या गेलेलं नाही. अशा वेळेला तुम्ही ते पीठ पुन्हा एकदा फेटून घेऊ शकता. जोपर्यंत तुमचं पीठ पाण्यावरती एकदम असं तेलात तरंगल्यासारखं तरंगत नाही तोपर्यंत तुम्हाला हे वड्याचं पीठ फेटून घ्यायचं आहे.
तर पहा, तेलामध्ये टाकल्यानंतर वडा तेलावरती तेव्हाच तरंगेल जेव्हा तुमचा वडा पाण्यावरती तरंगेल. यासाठीच तुमच्यासोबत खास ट्रिक मी शेअर केली, जेणेकरून ती सुरुवातीला दाखवली नसती तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण नसता पाहिला तर ती ट्रिक तुम्हाला माहीत झाली नसती. बऱ्याच वेळेला असं होतं, मेदू वडा म्हणजे आपण पाहिलेली किंवा बनवलेली रेसिपी आहे, जाऊ दे यात काय नवीन म्हणून आपण व्हिडिओ सोडून देतो. परंतु यामध्ये प्रत्येकाची बनवण्याची, सांगण्याची तसंच काही ज्याच्या त्याच्या पर्सनली ट्रिक्स असतात, ज्या तुम्हाला माहीत नसतात, तुमच्या आम्हाला माहीत नसतात. अशा ट्रिक्स ज्या शेअर करतो त्या पाहितल्या पाहिजे, म्हणजे तुम्हालाही दुसऱ्या वेळेला हा पदार्थ अगदी तितकाच परफेक्ट बनवता येईल. तर एकदम क्रिस्पी आणि तेलामधून तळलेत असे सुद्धा तुम्हाला वाटणार नाही, कारण ती ट्रिक्स आहेत तितकी महत्त्वाची. जर तुम्ही ती टिप्स वापरली ना तर तुमचे वडे कधीही तेलामध्ये फुटणार नाहीत किंवा तेलकट होणार नाहीत. तुम्हाला एकदम जवळून दाखवते, कोणी असं वाटतंय का की हे तेलामधून आत्ता जस्ट आपण वडे वरती काढून घेतलेत, तर अजिबात तेलकट होत नाहीत. तसेच एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत हे वडे तयार होतात. तर सांबारसोबत खाऊ शकता, चटणीसोबत खाऊ शकता. हे वडे तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही पदार्थासोबत खाऊ शकता. पण अप्रतिम असे वडे आपले तयार झालेले आहेत, पाहू शकता. तर इथे तुम्हाला मी दाखवते एक वडा अशा पद्धतीने एकावरती एक घासल्यानंतर त्यांचा आवाज किती मस्त येत आहे. तर एकदम खुसखुशीत असे वडे आपले तयार झालेले आहेत, क्रिस्पी झालेले आहेत. वरतून क्रिस्पी, आतून जाळीदार असे आपले वडे बनून तयार झालेत. कुठेही तुम्हाला तेलकटपणा जाणवणार नाही. तर पहा, विदाऊट तेलकट वडे होण्यासाठी पाण्यामध्ये टाकून बघण्याची टिप्स नक्की फॉलो करा. छोटीशी गोळी टाकल्यानंतर ती तरंगते, पण वड्याला प्रॉपर बनवायचं, पाण्यावरती सोडायचा आणि तो तरंगल्याच्या नंतर समजायचं की आपलं परफेक्ट असं हे पीठ फेटून झालेलं आहे. आणि त्यानंतर असे वडे बनवा. 100% तुमचे वडे परफेक्ट बनणार, यात काही शंकाच नाही. त्यामुळे एकदा नक्की बनवून पहा. आणि जर तुम्ही आत्तापर्यंत इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल ना, तर सर्वात पहिले तर तुमचे मनापासून धन्यवाद. अशाच रेसिपी पाहण्यासाठी आरकेज फूड रेसिपी चॅनलला लगेच फॉलो करून घ्या. तसंच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून घ्या. तसंच सेव्ह करून ठेवा, बनवायच्या टायमाला पुन्हा एकदा तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकाल. तर चला भेटूया अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीसह. एक वडा तुम्हाला इथे मी तोडून दाखवते. आतमधून सुद्धा कुठेही तुम्हाला तेलकट दिसणार नाही. तो इतका स्पॉन्जी झालेला आहे ना, कुठेही तेलाचा त्यामध्ये तुम्हाला हे दिसणार नाही. कुठलाही पदार्थ जर तेलकट झाला नाही तरच तो खायला छान लागतो. चला भेटूया अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.